श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. सुंदर अशा दिवसाची सुंदर अशी सकाळी सकाळी आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात झालेली आहे. तुमचे सर्वांचे माझ्या आजच्या एका छोट्याशा नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून खूप 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 स्वागत करते. तुमचा सर्वांचा येणारा प्रत्येक दिवस तुमच्या आयुष्यातील तुमच्यासाठी सुख, समृद्धी, आरोग्य, नवचैतन्य, भरभराटी घेऊन येवो ही स्वामी चरणी प्रार्थना. कालचा पूर्ण व्हिडिओ पाहिला, छान छान अशा कमेंट केल्या, त्यासाठी परत एकदा तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद. आजचा पण व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा. आजकाल आपल्या रुटीनमध्ये खूप बदल झालेला आहे. पहिले कसं होतं, सकाळी सकाळी घराची साफसफाई, आंघोळ, त्यानंतर लगेच देवपूजा. पण आता तसं नाही. सकाळी सकाळी पहिले साफसफाई, आंघोळ झाली की किचनमध्ये येऊन दादाचा टिफिन करावा लागतो, त्यानंतर देवपूजा. सुरुवातीला गॅसच्या शेगडीची पूजा करून घेते, दिवा लावून घेते, धूप लावते, कारण स्वयंपाक करताना आपल्याला छान असं प्रसन्न वाटतं. वालाची शेंग बनवण्यासाठी गरम तेलामध्ये जिरं, मोहरी, लसूण, मिरची पावडर छान परतून घ्यायची. त्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली वालाची शेंग टाकायची, वरून शेंगदाण्याचा कूट आणि चवीपुरते मीठ टाकायचे. खूप छान होते ही भाजी. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखट मीठ घालू शकता. तुम्हाला जर आवडत असेल तर कांदा आणि टोमॅटो घातला तरीसुद्धा चालतं. कोथिंबीर घालायची वरून. माझ्याकडे नाही त्यामुळे मी नाही घातली. पातळसुद्धा ही भाजी करतात. हिरवी मिरची, शेंगदाणे, जिरं, लसूण वाटून पातळ भाजीसुद्धा खूप छान होते. सकाळी सकाळी सर्व ताईंची खूप धावपळ असते. माझंसुद्धा तसंच आहे बरं का ताईंनो. एखाद्या वेळेस चुकून जर डस्टबिन बाहेर ठेवायचा राहिला तर तो सुद्धा ठेवावा लागतो. नळाला पाणी आले तर पाणीसुद्धा भरून घ्यावं लागतं. तुमच्या दादांना डब्यामध्ये मुळा, काकडी, टोमॅटो, कांदा किंवा भुईमुगाच्या शेंगा, तळलेली मिरची असं काहीतरी रोज द्यावं लागतं. स्वयंपाक झाल्यावर बाकीची जी कामं आहे ती. चला डबा भरून झालेला आहे. काय केलं नाश्त्याला? वालाच्या शेंगाची भाजी केली, चपाती केली. डबा भरलाय तुमचा. तुम्हाला आता नाश्त्याला चपाती करते. ही चपाती खायची आहे. रात्रीची भाजी खाणार आहे तुम्ही नाश्त्याला? हो हो. किती वाजता आले रात्री? 2:30 वाजले होते. 2:30 वाजता. म्हणून आज उशीर झाला तुम्हाला थोडा, आहे ना? यस, लय झाला. 9 वाजून गेले. झोपला होता का सौरभ? नाही, त्यांनी तू उघडलं दार, तुम्ही झोपले होते. मग काय जागीच राहा का तुमच्यासाठी? स्वयंपाक झाला. स्वयंपाकानंतर लगेच मी फ्रीजमध्ये जे काही सामान होतं ते सर्व किचन वरती ठेवून घेते. का तर फ्रीज पण आपला खूप घाण झालेला आहे. खूप दिवस झाले त्याची साफसफाई नाही केलेली. त्यामुळे फ्रीजमध्ये जे काही भांडे आहे म्हणजे ट्रे वगैरे सर्व घासायला घेते. घासून झाले की त्यामध्ये काल आपण जो भाजीपाला आणलेला आहे तो स्वच्छ धुवून ठेवलेला आहे, तो पण ठेवायचा आहे. लहान झालेला आहे. गावाला जायच्या आधी या शेवग्याच्या शेंगा ठेवलेल्या होत्या, त्या आता टाकून देते. का तर त्या सोपलेल्या आहेत. डोबळी मिरची आहे घरात शिल्लक, ही पहिलेच आणलेली होती, स्वच्छ धुवून ठेवलेली होती. यामध्ये आहे रवा. आपण इथं आलो तेव्हापासून फ्रीज आपला स्वच्छ केलेला नाही, त्यामुळे बघा किती घाण झालेला आहे. आणि तसं पण मला गावाला जायचं होतं. मला असं वाटलं की गावावरून आल्यावर आपण करून घेऊ. रात्रीच मी हा भाजीपाला स्वच्छ धुवून ठेवलेला आहे आणि छान असा सोकलेला पण आहे.
तो पण किचन वाट्यावरती काढते, म्हणजे ठेवून देते का तर मला ही भांड्यांची जाळी आहे त्यामध्ये मी तो ठेवलेला होता पाणी निथळण्यासाठी. हे असं उचलून ठेवते. फ्रीज मी कशा पद्धतीने साफ करते ते पण तुम्हाला सांगते. सुरुवातीला फ्रीजमध्ये जेवढं काही सामान असेल तेवढं सर्व बाहेर काढून घ्यायचं. फ्रीज मी बंद केलेला आहे. विम लिक्विड किंवा आपल्याकडे कोणतेही लिक्विड असेल तर त्यामध्ये पाणी घालायचे, हिरवी घासणी घ्यायची. तारेच्या घासणीचा अजिबात वापर करायचा नाही, त्यामुळे आपल्या फ्रीजवरती क्रॅश पडू शकतं. मी हिरव्या घासणीचा वापर करते. लिक्विडमध्ये पाणी टाकून सर्व बाजूनी फ्रीज आपला स्वच्छ घासून घ्यायचा, त्यानंतर ओल्या कापडाने पुसून घ्यायचा. तुम्हाला जर पाण्याने धुवून घ्यायचा असेल तर तुम्ही धुवूनसुद्धा घेऊ शकता, पण मी ओल्या कापडानेच पुसून घेते. च्या साईडला फ्रीझरमध्ये अजिबात घाण नव्हती, त्यामुळे मी त्यातले सामान तसेच ठेवले, फक्त कापडाने वर पुसून घेतलेला आहे. लिक्विड टाकून घासणी फिरवून कापडाने पुसून घेतला तरीसुद्धा आपला फ्रीज खूप चकाचक आणि नवीन आणल्यासारखा वाटतो. जी स्वयंपाकाची भांडी होती ती सुद्धा घासून घेतलेली आहे. किचन वाटा पण स्वच्छ करून घेतला. फ्रीज आपला घासून पुसून घेतलेला आहे, सोकलेला पण आहे. आणि जे फ्रीजचे भांडे होते, स्ट्रे वगैरे, दरवाजाला जे आपण बॉटल ठेवायला लावतो ते सुद्धा घासून स्वच्छ घासून घेतले, धुवून घेतले आणि वाढलेले सुद्धा आहे. का तर मी ते फॅन खाली ठेवले होते त्यामुळे, आणि फ्रीजमध्ये लावून सुद्धा ठेवलेले आहे. जे आपलं काल भाजीचं आणलेलं होतं ते पण भरून ठेवलं बघा. फ्रीज मी बंद केलेला आहे. चालू करते आणि तुम्हाला दाखवते. छान असा निघालेला आहे. खूप घाण झालेला होता, कारण की खूप दिवस झाले त्याला घासलेलाच नाही आपण इथं आलो तेव्हापासून. कारण 2-2.5 महिने झाले आपण इथं आलेलो आहे. इथं येण्याच्या नंतर त्याला एकदा सुद्धा पुसून घेतलेला नव्हता, त्यामुळे तो एवढा घाण झालेला होता. आणि अशी घाण मला अजिबात आवडत नाही, पण काही गोष्टी नाईलाज तशाच राहतात. आप्पे करण्यासाठी रात्री डाळी भिजत घातलेल्या होत्या, त्या पण छान भिजलेल्या आहेत. त्या मला अजून वाटून घ्यायच्या आहे. हे बघा, 2 वाट्या मी तांदूळ घेतलेले होते. 1 वाटी उडदाची डाळ, 1 वाटी मुगाची डाळ, 1 वाटी हरभऱ्याची डाळ, 1 वाटी मसुराची डाळ, अशा डाळी मी भिजत घातलेल्या आहे. आणि छान अशा त्या भिजलेल्या सुद्धा आहे. त्यानंतर वाटते, कारण त्या धुवून घ्यायच्या आहे आणि मिक्सरमध्ये बारीक वाटून ठेवायच्या आहे. पहिले आता देवाची पूजा करून घेते, का तर आज गुरुवार आहे. स्वामींना पंचामृताने अभिषेकसुद्धा करायचा आहे. राहिलेली कामं आपली दिवसभर चालणार आहे. पहिले पूजा करून घेते, कारण स्वयंपाक तर आता झालेला आहे. किचनची साफसफाईसुद्धा झालेली आहे. बाहेर छान ऊन तापले होते, त्यामुळे मी जे टावेल आहे ते सुद्धा धुवायला काढलेले आहे. का तर पाऊस रिमझिम चालू असला तर कपड्यांचा सुद्धा वास येतो. उन्हामध्ये कपडे छान वाळतात. कपडे टाकायला आल्यानंतर 10-15 मिनटं माझे झाडांमध्ये जातात, का तर मी कुठल्या झाडाला नवीन काय आलेलं आहे का ते बघते. सकाळी सकाळी आजकाल झाडं बघायला वेळ मिळत नाही. कपडे टाकायला आली की झाडांमध्ये कुठं वेळ जातो ते सुद्धा मला आठवत नाही. माझ्यासारखी सवय तुम्हाला पण आहे का झाडं बघायची? मला रोज सवय आहे झाडं बघायची. कुठल्या झाडाला नवीन फांदी आली का, नवीन अंकुर आला का, नवीन कळी लागली का. झाडं बघता बघता कुठं वेळ जातो ते मला सुद्धा कळत नाही. कुठल्या झाडाला पाणी कमी पडले का. तुम्हाला पण अशी सवय असेल तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. सकाळी झाडू मारून घेतलेला असतो तरीसुद्धा खूप हवा असल्यामुळे धूळ खूप येते आणि झाडांचे काही पानंसुद्धा गळतात. कुंडीमध्ये जी माती आहे ती सुद्धा खालीवर करावी लागते. आपल्याकडे कुंड्या पण शिल्लक आहे. आपण गावावरून माती पण आणलेली आहे. पण हे बघा, एकत्र सर्व कुंड्या मी अशा जमा करून ठेवलेल्या होत्या, म्हणजे एकात एक घातलेल्या होत्या. त्यामुळे त्या ओलसर आहे आणि छान ऊन पण तापलेलं आहे. थोड्याशा उन्हामध्ये सोकू देते. हे बघा, कपडे पण मस्त आपले उन्हामध्ये वाळायला घातलेले आहे. झाडांना पण ऊन लागतं आहे. गुलाबाच्या झाडाला नवीन कळ्यासुद्धा आलेल्या आहे. इथं पण छोट्या छोट्या कळ्या लागलेल्या आहे. यामध्ये आहे स्टोन. जो आपला टीपॉय होता त्या टीपॉयमध्ये स्टोन होते, त्याच्यावरचा काच फुटला त्यामुळे तो टाकून दिलेला आहे. यातले काही स्टोन गावाला पण नेलेले आहे.
साईडने म्हणजे बेडच्या साईडने जे छोटे टेबल असतात त्याच्यावरती सुद्धा स्टोन होते, त्याचा सुद्धा काच फुटलेला आहे आणि ते आपण गावाला नेलेले आहे. ते साईडमध्ये म्हणजे जे साईडचे टेबल असतात ते पण. चला आता हे जे स्टोन आहे हे माझा विचार चाललेला आहे झाडांच्या कुंड्यांमध्ये टाकण्याचा, पण बघू टाकायची का नाही टाकायची. खूप छान दिसतात. किंवा आपण जे लकी बांबूचं ट्री म्हणजे लकी ट्री जे आपण घरामध्ये ठेवतो त्याच्यामध्ये पण खूप छान वाटतात. ते सुद्धा माझं जळालेलं आहे, ते पण मला आणायचं आहे. पण बघू आता केव्हा वेळ मिळतो आणि केव्हा नाही. वेळ मिळाला की ते सुद्धा मी घेऊन येणार आहे आणि ते मला घरामध्ये लागतंच. पण आता खूप दिवस झाले ते आपल्या इथं नाही आहे. 1-2 ठिकाणी मी बघितले पण ते काही मला चांगले मिळाले नाही. आणि त्या दिवशी आपण जे 2 झाडं आणले तिथं मला ते घ्यायचं होतं, पण मी विसरून गेले घाई गडबडीमध्ये. लक्षातच नाही माझ्या ते झाड घ्यायचं. डोक्यामध्ये होतं घ्यायचं पण जशी झाडं बघायला लागली तसं मी विसरले. चला असो, कारण तिथं खूप छान झाडं मिळतात त्यामुळे मी 2च झाडं आणलेले आहे, सोनचाफा आणि रोजमेरी. ते तर मी तुम्हाला दाखवलेले आहे. तेच झाडं मी आता त्या कुंड्यांमध्ये लावणार आहे. पण आता जवळजवळ दुपारचे 3 वाजलेले आहेत ताईंनो. मला अजून जेवायचे पण आहे. पहिले आता जेवण करते का तर आपला नाश्तासुद्धा नसतो हे तर तुम्हाला माहिती आहे. नवीन ताईसाठी सांगते, मी नाश्ता करत नाही, डायरेक्ट माझं जेवण असतं. ते पण सर्व काम झाल्यानंतर. काम तसंच ठेवून जेवण जर केलं तर मला पित्ताचा त्रास होतो, त्यामुळे मी खायला म्हणजे खाण्याचं पण टाळते. जर खाल्लं तर मला पित्त होतं हे मला 100% माहिती आहे. आणि ह्या दिवसामध्ये तर खूपच होतं. मागच्या व्हिडिओमध्ये म्हणजे गेल्या वर्षी जवळजवळ मला महिनाभर पित्ताचा त्रास झालेला होता, त्यामुळे मला जरी खायचं असलं तरी सुद्धा मी खात नाही. चला असो. 3 वाजलेले आहे. पहिले जेवण करून घेते आणि त्यानंतर परत तुम्हाला भेटते. ज्या आपण काल भाज्या आणलेल्या आहेत त्यासुद्धा मला गवारची शेंग निवडून ठेवायची आहे. धुवून तशीच ठेवलेली आहे मी ती. दिवसभर असंच काम चालू असतं बरं का ताईंना. आणि काही लोकांना असं वाटतं की घरी काय काम असतं, पण ज्या ताई घरी राहतात त्यांना माहिती आहे काय काम असतं आणि काय नाही. हवेमुळे दिवा विझून जातो, त्यासाठी मी थोडंसं डोकं चालवलं बघा ताईंनो. कारण 2-3 वेळा काच आणला पण काच काही राहत नाही, त्यामुळे मी जो आपला दह्याचा डबा खाली झालेला आहे त्यामध्ये असा दिवा ठेवून दिलेला आहे. अजिबात विझला नाही. ही आपली तुळस नवीन लावलेली. संध्याकाळची दिवाबत्ती झाली. आता जी स्वयंपाकाची भांडी पडलेली आहे ती पण घासून घेते. किचन ओट्यावरती बराच पसारा पडलेला आहे. स्वयंपाक केला आणि तसंच ठेवलं. सकाळी मला असं वाटलं होतं मी देवपूजा करून घेईल, पण खूप वेळ झाला आणि देवपूजा माझी सकाळी राहिलेली होती, त्यामुळे मी आत्ता संध्याकाळी देवपूजा केलेली आहे. म्हणजे देवांना आत्ता स्नान घातलेले आहे. पहिले स्वयंपाक करून घेतला, त्यानंतर देवांना स्नान घातले. आपल्या दारामध्ये दिवा, किचनमध्ये दिवा, तुळशीला दिवा, अगरबत्ती सर्व काही करून घेतलेले आहे. हे बघा आपलं देवघर. आज फुलं नाही त्यामुळे मनाला असं सुन्न सुन्न वाटतं आहे. पण असं कारण आज मी गेले पण नाही, आरतीला पण नाही गेले मी आज, का तर मला देवपूजा करायची होती. सकाळी झाली नाही माझी देवपूजा, उशीर झाला होता. चला आता किचनमध्ये जी भांडी आहे ती घासून घेते. स्वयंपाकाची, चहाची, संध्याकाळी चहा केलेला.